काल मी चाकणला संध्याकाळी घरी जात असताना या ठिकाणी लोकल फाटा आहे चाकणचा, त्या फाट्याच्या पलीकडे काही महिला शॉर्ट कपडे घालून या ठिकाणी उभं राहिलं मला आढळलं। आज सकाळी दुपारी या ठिकाणी मी आलेलो आहे। आज त्या ठिकाणी आलो, जरा पाहणी करतो नक्की या ठिकाणी काय कृत्य घडतंय, चाकण पोलीस स्टेशनचं या ठिकाणी लक्ष आहे का नाही। कारण की रात्री रुत्रीचं या ठिकाणून जाताना अनेक फॅमिली जातात, त्या फॅमिली सगळं त्यांची लहान लहान मुलं असतात। उद्या रस्त्याने एखादी महिला शॉर्ट स्पीड कपडे घालून उभी तर ती मुलं विचारू शकतात त्यांच्या फॅमिलीला की या काकू इथं काय उभे आहे, तर त्या फॅमिली काय उत्तर देणार, त्यांना लाजाने खाली मान घालावी लागेल। या इथं दाखवू आपण, काय एकदा बघून जाऊ या ठिकाणी। बस साडी दिसती, साडी दाखव बरं, त्या ठिकाणी एक साडी दिसती आता। या ठिकाणी काय घटना चालू आहे काय नाही, रात्रीच्या काळामध्ये यायला जमत नाही, त्यामुळे सकाळची या ठिकाणी म्हणलं आपण एकदा पाहू। या ठिकाणी साडी दिसतीये, चाकण मधली घटना आहे बघा, रोकल फाट्यावरची, वाकी बुद्रुक मध्ये येते वाटते। या ठिकाणी पाहू शकता आपण खुल्या मैदानात या ठिकाणी चट आहे, या ठिकाणी भरपूर कॉन्डम पडलेलं आहे आणि या ठिकाणी प्रशासनाचे काहीच लक्ष नाहीये। माझं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे, पोलीस प्रशासनाला चाकणच्या, या ठिकाणी तुम्ही तात्काळ लक्ष द्या, या ठिकाणी तुमची गस्त वाढवा। कारण की आम्हाला या ठिकाणून रात्रीचं जायला लागते, मलाच नाही तर प्रत्येकाची लहान फॅमिली घेऊन मुलांना घेऊन लोक या ठिकाणी जातात। एखाद्या मुलाने विचारलं तर त्याला उत्तर काय देणार त्याच्या परिवार। या ठिकाणी जे कोणी असे कृत्य करत असेल, असे धंदा करत असेल रात्रीचे, त्यांना पण माझं सांगणं आहे की तुम्ही लपून करा, रोडला थांबू नका। तुम्ही जो तुमचं चाललंय ते लपून करा, कुठेही रोडला न थांबता नागरिकांना त्रास देऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे। आणि पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं, नागरिकांनी पण हा व्हिडिओ शेअर करावा आणि प्रत्येकाला जिथे जिथे आपले अधिकारी असतील ओळखीचे त्यांना पाठवा। कारण की हे दृश्य कळायला पाहिजे, आणि उद्या आपल्या गावाचा प्रश्न आहे, भवितव्याचा प्रश्न आहे। आज इथं उभे आहे तर उद्या राजगुरुनगर मध्ये पण ते येऊ शकतात, एवढंच माझं सांगणं आहे। धन्यवाद। बोल। पटकन